समय सकाळ 52, दिवस 4था। आम्हाला उठायला लेट झालं, पालखी गेलेली आहे तर चहा पितो। थंडी खूप आहे, घसा बसलेला आहे। भेटू पुढे। जय साईनाथ। आरतीचा कसा श्रीखंड साईराम नाश्त्याचा हॉल आलेला आहे। तर नाश्ता करू, नाश्त्याला काय तुम्हाला दाखवतो आणि भेटू पुढे। कधी झाडू पण नसेल मारला आणि ते झाडू मारत बसाची जागा करत घेतली भाई। साईराम या नाश्ता करायला पोहे आहेत, डिझाईन बसलेली आहे। यो बघा नुसता साईराम पंजाबी तड़का स्पेशल पुरण। इसका क्या झालं दगड कापते तो। अरे धार लावायला घेतले कांदे कापायला आपल्याला, पोहे वगैरे खातो आपण, त्यासाठी आपल्याला धार लावायला लागेल ना। इथं माझी पालखीचा 18व्या वर्षी आपण साई आलोय। आता या ठिकाणी आपण नाश्त्यासाठी जीवनदीप हॉटेल या ठिकाणी थांबलेलो आहे। तुमच्याकडे अंतिम प्रमुख वैभव घरात हे 2 शब्द सांगायचे आपल्याला। साईराम, दरवर्षी उल्हासनगर ते श्री क्षेत्र शिर्डी आपली पदयात्रा पालखी सोहळा खूप आनंदमयरित्या पार पाडला जातो। याही वर्षी आतापर्यंत आपण हा 3 दिवसाचा टप्पा पार पाडून 4थ्या दिवसासाठी आपण सुरुवात करतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने हा हॉटेल जीवनदीप इथे आमचा साईंचा प्रसाद ब्रेकफास्ट आम्हाला मिळालेला आहे। आता आमची पुढची वाटचाल होतो दिशेने आहे। तर सगळं साई भक्तांना साईंकडून खूप खूप आशीर्वाद पुढच्या प्रवासासाठी। शिर्डी 114 किलोमीटर बाकी अजून आमचा प्रवास झाला। ओम साई, ओम साई। सॉरी दुपारच्या स्टॉपवरून पालखी निघालेली आहे संध्याकाळच्या स्टॉपला। काटा भरल पायाला, काटा भरल पायाला, चाबुक 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 का छोट्या साईरामचे पाय दाबताना सेवा करताना अरे वा। साईराम हॉल्टवर पोचले, पोरं जेवायला बसले। हो गया खरा तात्या विंचू बोलो ना ब्लॉग मध्ये।